नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया महाराष्ट्राची सुप्रसिद्ध रेसिपी पुरणपोळी। तर पुरणपोळी बनवणं फार अवघड वाटते पुष्कळांना, कारण पुरणाची डाळ शिजवणं तर खूप सोपी आहे, पण पुरणाचं वाटण करणं म्हणजे पुरण वाटणं पुष्कळांना अवघड जाते। तर आज आपण एकदम नवीन ट्रिक बघूया। 2 मिनिटात पुरण कसं काय वाटलं जाते आणि एकदम लवकर वाटून तयार होते ही रेसिपी बघूया। आणि खूपच सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे। तर चला स्टार्ट करूया। तर मी घेतलेली आहे 1 पाव चण्याची डाळ। तर चण्याच्या डाळीला छान मस्त 2-3 पाण्याने साफ धुवून घ्यायचे आहे। तर या प्रकारे बघा, आपण 2-3 पाण्याने छान साफ धुवून घ्यायची। मग मी कुकरमध्ये थोडीशी हळद टाकून मी या डाळीला गॅसवर ठेवते आणि याला शिजवते। तर आपण 8-10 शिट्ट्या येतपर्यंत डाळला शिजवायचं आहे आणि डाळ छान मस्त मुलायम व्हायला पाहिजे, सॉफ्ट व्हायला पाहिजे। आणि बघा, डाळ छान शिजून तयार झाली आहे। आता मी एका चाळणीमध्ये डाळीला काढत आहे आणि याच्यामध्ये टाकण्याकरता मी जायफळला थोडासा किसून घेते, म्हणजे जायफळचा थोडासा पावडर बनवते आणि थोडासा विलायची पण पावडर बनवते। तर मी 3 विलायच्या घेतल्या आहे। त्याच्या मी याच्यामध्ये बघा, मी पावडर बनवून घेते खलबत्त्यामध्ये कुटून आणि याला बाजूला ठेवूया आता सध्या। आता मी ही नवीन ट्रिक जी सांगणार आहे ती हीच आहे मित्रांनो। तर मी एक मिक्सी जारमध्ये अर्धी साखर टाकली आहे आणि अर्धा जो आहे मी चण्याच्या डाळीचं मिश्रण टाकलेलं आहे। म्हणजे मी 1 पाव चण्याच्या डाळीमध्ये सपाट पाव साखर घेतली आहे आणि त्याला अर्धा करून मी याच्यामध्ये टाकलेला आहे। तर हे बघा, मी अर्धी डाळ अजून अर्धी साखर टाकून याला वाटणार आहे। तर मी 3-4 राऊंड मारेल याला आणि ह्या प्रकारे बघा किती छान मस्त पुरणाची डाळ वाटून तयार झाली आहे। आता मी एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि ही जी पुरणाची डाळ आपण वाटलेली आहे ही मी या पॅनमध्ये टाकणार आहे। तर या प्रकारे पूर्ण मी डाळीच्यामध्ये टाकत आहे। याच प्रकारे दुसरा राऊंड पण आपल्याला वाटायचा आहे। तर चला, मी दुसरा राऊंड पण आता वाटते। 1 राऊंड वाटून तयार झालेला आहे। आता जी वाचलेली साखर आहे ती मी पूर्ण पहिले साखरच टाकायची, आपल्याला खाली साखर टाकायची आहे आणि वरती आपल्याला चण्याची डाळ टाकायची। त्यामुळे जे आहे मिश्रण खूप छान वाटून तयार होईल आणि बिलकुल पण पाण्याचा वापर नाही करायचा आहे, एक पण पाणी नाही टाकायचं आहे, फक्त साखर टाकायची आहे आणि डाळ टाकायची आहे। तर या प्रकारे टाकल्याने पुरणाची डाळ खूप छान वाटून होईल आणि खूप छान सॉफ्ट आणि मऊसर डाळ वाटून तयार होणार आहे। हे बघा, पूर्ण डाळ वाटून तयार झालेली आहे। आता मी हे पॅनमध्ये टाकत आहे आणि बघा, तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट आणि मऊसर डाळ वाटून तयार झालेली आहे। आता या पॅनमध्ये थोडंसं अजून तूप टाकून याला आपल्याला शिजवायचं आहे, म्हणजे घट्टसर आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे याचं। तर बघा, 2 मिनिटातच डाळ कशी वाटून तयार झाली आहे ना। बिलकुल काहीही त्रास न होता, बिलकुल बिना वेळ गवाता एकदम कमी वेळामध्ये डाळ वाटून तयार झाली आहे। आता मी जायफळ पावडर टाकलं याच्यामध्ये आणि टाकलं आहे विलायची पूड टाकलेली आहे, जी आपण वाटून ठेवली होती ती टाकायची आहे आणि याला आता छान मस्त घट्टसर होतपर्यंत शिजवायचं आहे। तर याच्यामध्ये काय तूप वगैरे पण सर्व जाते आणि नंतर शिजवल्यानंतर पुरण तयार होतो। हा पुरण खायला खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट लागते। तुम्ही वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये नारळाचं कीस पण टाकू शकता। अजून जे काही टाकायचं आहे तुम्हाला, ड्रायफ्रूट वगैरे ते सुद्धा टाकू शकता। तर या प्रकारे मी मिश्रणला छान मस्त घट्टसर होतपर्यंत शिजवणार आहे। तर जास्त वेळ लागत नाही याला, 5-7 मिनिटामध्ये हे तयार होऊन जाते शिजून। आणि हे बघा, या प्रकारे हलका बिलकुल म्हणजे कमी आचमध्ये आपल्याला हे शिजवायचं आहे। बिना लो फ्लेममध्येच आपल्याला शिजवायचं आहे। आणि हे बघा किती छान मस्त घट्टसर होऊन तयार होत आहे।
आता आपली याची कन्सिस्टन्सी पाहू. तर ही कन्सिस्टन्सी अशी राहायला पाहिजे की जो पुरण आहे ते म्हणजे चम्मचमधून सुटायला नको. तर पुरण झालं हे समजायचं. आता मी एका परातमध्ये मैदा घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडासा मी मीठ टाकला आणि पाणी टाकून याला आपण छान मस्त सॉफ्टसा डो तयार करूया. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गव्हाचं पीठ, अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदा घेऊन पण भिजवू शकता. पण माझ्याकडे मैद्याची पुरणपोळी जास्त पसंत करतात, जास्त आवडते त्यांना, म्हणून मी मैद्याची पुरणपोळी बनवत आहे. नाहीतर अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेऊन पण याच्यामध्ये मिसळू शकता. आणि हे बघा या प्रकारे छान मस्त सॉफ्ट कणिक तयार केली आहे. आणि याला आता मी झाकून ठेवणार आहे अर्ध्या घंट्याकरता. आणि अर्धा घंटा झाल्यानंतर आता आपण बनवूया पुरणपोळी. तर बघा मी छोटीशी लोई मैद्याची घेतलेली आहे. आता याला आपण हाताने थोडंसं मोठी करूया. त्यानंतर बेलण्याच्या सहाय्याने याला म्हणजे छोटीशी पाती तयार करूया. तर या प्रकारे बेलायचं आहे याच्यामध्ये. आणि बेलल्यानंतर याच्यामध्ये टाकूया पुरणचं हे मिश्रण. तर हे बघा आपण पुरणचा उंडा घेतला आहे. थोडा मोठा घ्यायचा, म्हणजे याच्यापेक्षा मैद्यापेक्षा थोडा मोठा पुरणचा उंडा घ्यायचा. आणि याच्यामध्ये छान मस्त दाबून दाबून असं गोल गोल राऊंड करत याला भरायचं आहे. हे बघा असं फिरून फिरून भरायचं ना, दाबत जायचं. तर स्वतःहूनच हे उंडा तयार होतो. नंतर त्याचं वरचं जे तोंड आहे ते दाबून द्यायचं आहे. या प्रकारे दाबून छान मस्त याचा गोळा तयार करायचा. आणि गोळा तयार झाल्यावर हाताने याला थोडासा फैलून घ्यायचं. या प्रकारे बघा राऊंड राऊंड करून याला फैलून घ्यायचं. याच्यामुळे काय होते ना, पुरणपोळी आपली फाटणार नाही आणि छान मस्त गोल गोल तयार होईल. आता बेलण्याच्या सहाय्याने याला पण छान मस्त बेलून घ्यायचं. तर हे बघा या प्रकारे छान बेलून घ्यायची पुरणपोळी. तर एकदम सॉफ्ट आणि मऊसर पुरणपोळी बनवून तयार होणार आहे. तर हे बघा या प्रकारे छान मस्त बेलून घ्यायची. तर एक पण फुटणार नाही आणि खूप छान बनेल पुरणपोळी. आता आपण याला शेकून घेऊया. तर तवा गरम झालेला, तव्यामध्ये छान मस्त शेकून घ्यायचं. जास्त याला खूप म्हणजे खूप डार्क नाही करायची, हलके डार्क होईल तेव्हाच याला पलटवून घ्यायचं. आता याच्यामध्ये तूप किंवा तेल जे पण तुम्ही खात असाल ते टाकायचं. आणि याला दोन्ही साईडनी छान मस्त क्रिस्पी होतपर्यंत याला भाजून घ्यायचं, म्हणजे शेकून घ्यायची याची पूर्ण पोळ्या. तर थोडी थोडी हलका क्रिस्पी होती तर खूप छान क्रंची लागतात पोळ्या खायला आणि खूप छान लागतात मैद्याच्या पोळ्या. तर हे बघा या प्रकारे मी पूर्ण पोळ्या बनवून तयार करणार आहे. हे बघा खूप छान बनवून तयार झालेल्या पुरणपोळ्या. आता मी पुन्हा अजून पूर्ण पोळ्या याला शेकून घेते. या प्रकारे मी थोड्या छोट्या याच्याकरता बनवत आहे, कारण पुरणपोळी जी आहे ही खायला खूप भारी वाटते. आणि जास्त मोठ्या पोळ्या बनवल्या तर ती एक पोळी सगळ्यांना म्हणजे एका जणाला खाणं थोडं अवघड वाटते. त्यामुळे मी छोट्या बनवत आहे. तुम्ही थोड्या मोठ्या पण बनवू शकता. तर या प्रकारे मी पूर्ण पोळ्या बनवून तयार केलेल्या आहे. तर तुम्हाला माझी पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली, अगर चांगली वाटली असेल, आवडली असेल तुम्हाला, तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि कमेंट करून जरूर सांगा की माझी पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला. आणि मी जी नवीन ट्रिक सांगितली ती ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती या ट्रिकने तुम्ही नक्कीच पुरणपोळी बनवून बघा. बिलकुल पण अवघड नाही जाणार आणि खूपच सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी बनवून तयार होईल. तर चला मित्रांनो, मिळूया आपण नवीन व्हिडिओ करता. आणि बघा किती छान मस्त सॉफ्ट आणि मुलायम पोळ्या बनवून तयार झालेल्या आहे. खूपच मस्त पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहे. तर मिळूया आपण दुसऱ्या व्हिडिओ करता. चला बघा किती छान पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहे. तर नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.